हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मॅजिक ऑफ अपर्णा किचनमध्ये। अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा। आणि आज आपण बनवत आहोत स्पेशल मिठाई, तर चला बनवूया। आज संडे स्पेशल काहीतरी बनवूया मिठाई। त्यासाठी मी इथे संत्रीचा गर घेतला आहे। त्यानंतर इथे मी 7-8 काजू घेतले आहे, 7-8 बदाम घेतले, खवा घेतला आहे। त्यानंतर मी इथे मलाईचं दूध घेतलं आहे। तर आज आपण स्पेशल मिठाई बनवूया। आता आपण काजू आणि बदाम मिक्सरमधून क्रश करून घेऊया बारीक। आपण बारीक करून घेतलं आहोत। आता आपण याला बाजूला एका वाटीमध्ये बाउलमधून काढून घेऊ। आता मी कढई घेतली आहे। ह्या कढईमध्ये आपण आता 1 कप एवढं मलाईचं दूध घेऊया आणि दुधाला आपल्याला चांगलं घट्ट होऊ द्यायचं आहे। आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगलं या दुधाला घट्ट होऊ द्यायचं आहे। याला घट्ट होईपर्यंत आपल्याला याच प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे। आज संडे स्पेशल आपण मिठाई बनवत आहोत। ह्या प्रकारे आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आपल्या दुधाला। आपण गॅस मीडियमच ठेवूया। आम्ही ज्यावेळी मुंबईला राहत होतो त्यावेळी माझ्या डॉक्टर फ्रेंड्स होत्या, तर त्यांच्या गावी गेल्या होत्या नागपूरला। तर त्यांनी नागपूरची जी संत्री असते ती फेमस, तर त्याची मिठाई नागपूर संत्री मिठाई तिथेच भेटते। तर मला ती खूप आवडली होती। त्यानंतर मी विचार केला की आपण तर नागपूरला नाही जाऊ शकत, त्यासाठी आपण नागपूर संत्री मिठाई आज आपण घरी बनवूया। संत्र्यांचा सीझन पण आहे। आपल्याला संत्री मोठी आणि बारीक सालीची घ्यायची आहे आणि ती गोड असते, तशीच आपल्याला संत्री घ्यायची आहे मार्केटमधून। आता हे दूध आपलं घट्ट होत आहे, तुम्ही बघू शकता। ह्याच प्रकारे आपल्याला दुधाला अजून घट्ट करायचं आहे। आपल्याला याला जळू नाही द्यायचं आहे खाली। आपल्याला एकसारखंच आपल्याला याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत। आता मी इथे 100 ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे। तुम्ही ह्या ठिकाणी मिल्क पावडर पण घेऊ शकतात। मी एवढा 100 ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे। आता मी खवा या दुधामध्ये मिक्स करणार चांगला। आपलं दूध पण घट्ट होत आहे। ह्या प्रकारे आपल्याला खव्याला मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकतात। ह्या प्रकारे आपल्याला चांगला खवा भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी गॅस फुलच ठेवलेला आहे। पण आता घट्ट होत गेला आहे। आपण मार्केटला विविध प्रकारच्या मिठाई मिळत असतात, आपण त्या खात असतो, घेत असतो। पण स्पेशल नागपूर संत्रा मिठाई फक्त नागपूरलाच बनत असते। तर आपण तर प्रत्येक वेळी नागपूरला तर जाऊ शकत नाही, तर आपण अशीच नागपूरसारखी आपण घरी पण संत्रा मिठाई बनवू शकतो। आपला खवा आता तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे घट्ट झालेला आहे। आता आपण यामध्ये मी जे काजू आणि बदामची जी बारीक फूट करून घेतली ती मिक्सरमधून, आपण ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकतात, करू शकतात, नाहीतर स्किप करू शकतात। मी इथे 4 संत्र्यांचा बर्फ काढून घेतलेला आहे। ह्या तर त्याच्यामध्ये ॲड करूया।
याला पण आपल्याला 7 ते 8 मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे. आता मी इथे 1 वाटी एवढी साखर याच्यामध्ये घेत आहे, ॲड करत आहे. आपल्याला याला आता मोठ्या गॅसवरच शिजू द्यायचं आहे, हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत. आता मी इथे 1 संत्रा घेतलेला आहे. या संत्र्याचं आपल्याला इथे साली टाकायचं आहे. याचा फ्लेवर पण खूप छान येतो. आपल्याला फक्त साली किसायची आहे. ह्या प्रकारे याचा फ्लेवर पण खूप छान येतो. या प्रकारे आपल्याला थोडं साली काढून घ्यायची आहे आणि ह्या आपण त्यात टाकायचं. आपल्याला पांढरं टाकायचं नाही आहे, वरच्या थोड्या साली टाकायच्या. याचा पण फ्लेवर जबरदस्त येतो. आपण ह्या संत्रीच्या साली किसून घेतली आहे. आपण आता ही आपण यात ॲड करून घेऊया. आता मी यात थोडा आपला फूड कलर टाकते आहे, ऑरेंज कलरचा. केला आपला चांगल्या प्रकारे कलर येईल ऑरेंज कलरसारखा. आणि आपल्याला आता हे जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. फुल गॅसवरच आपल्याला याला शिजवायचं आहे. मखमलीत असा सुगंध वास येतो आहे आपल्या संत्र मिठाईचा. आता ही थोडी थोडी घट्ट होत जात आहे. आपल्याला हिला कंटिन्यू अशाच प्रकारे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवर शिजवायचं आहे. तुम्ही बघत आहात की आता घट्ट होत चाललंय आपलं जे सारण आहे संत्रीचं मिठाईचं. अशाच प्रकारे आपल्याला जोपर्यंत घट्ट होत आहे तोपर्यंत ह्याच प्रकारे आपल्याला शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आता आपलं सारण जे आहे संत्रा मिठाईचं ते आता घट्ट होत आहे. अजून आपल्याला याला 5 ते 6 मिनटं अजून ह्याच प्रकारे शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत अजून थोडंफार घट्ट होत नाही तोपर्यंत. हे चांगल्या प्रकारे आता घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या प्रकारे आपल्याला घट्ट करायचं आहे. आता आपलं हे झालेलं आहे. आपण आता हे बंद करून घेऊया. आपला गॅस आपण बंद करतो. आता एक कंटेनर घेतो आहोत आपण. आता याला आपण हातानेच तूप लावून घेऊया. ह्या प्रकारे आणि आहे आता आपण आता याला यात ट्रान्सफर करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आपली मिठाई बनवून तयार झाली संत्र्याची. ह्या प्रकारे आपण यात ट्रान्सफर करून घेऊया. आणि तुम्ही याला 20 ते 25 मिनटं रूम टेम्परेचरमध्ये नाही तर फ्रीजमध्ये ठेवू शकतात. हमारी संतरा बर्फ़ी अभी रूम टेम्परेचर में सेट हो गई है. अब हम इसको प्लेट में निकाल लेते हैं. इस तरह से हमारी संतरा बर्फ़ी बनके
रेडी हो गई है। अब हम इसको सिल्वर पेपर से ऊपर से हम उस पर सिल्वर पेपर लगा लेंगे इस तरह से है। इस तरह से हमें इस पे सिल्वर पेपर लगा लेना है। अब हम इसकी कटिंग कर लेते हैं। आप देख सकते हो हमारी बर्फ़ी अच्छी तरह से बनके रेडी हो गई है। आपली संत्रा बर्फी बनून तयार झालेली आहे। अशीच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या बटनला क्लिक करा आणि कमेंट्स करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते। थँक्यू, टेक केअर।